नमस्कार, श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आम्ही एक गझलेचा संदर्भ यापूर्वी दिला होता की मिल जाए तो मिट्टी है, हो जाए तो सोना है, दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है, मिल जाए तो मिट्टी है, हो जाए तो सोना है. राजकारणाला ते कसं लागू पडतं? ज्यांना मिळालं नाही तिकीट ते तर आरडाओरडा करणार, पण ज्यांना मिळालेलं आहे सगळं काही त्यांना असं कसं वाटतं अजूनही मिळावं. आता हे आठवायचं परत एकदा कारण म्हणजे महान समतावादी नेते छगन भुजबळ, त्यांची ती समता परिषद आता कुठं गायब झाली कुणास ठाऊक. तर त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे, राज्यसभाची जागा त्यांना हवी होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांच्या हातामध्ये जी सगळी आता सूत्र गेली आहेत, राजेंद्र जैन हे जे विदर्भातले प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती आहेत, त्यांना स्वतः सुनेत्रा पवार यांची जी जागा रिक्त झालेली त्याच्यावरती उमेदवारी देण्यावरून हे सगळं चालू आहे. आणि बाकीच्या नेत्यांच्या मुलाबाळांना जो न्याय मिळतो तो मला का नाही वगैरे वगैरे, म्हणजे माझा मुलगा, पुतण्या, अजून कोणी सोयरे धायरे, ह्या सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे. अजून एक त्यांचं वक्तव्य असं आहे की मतभेद झाल्याच्या नंतर काही कोणी घर सोडत नसतं. कोण बोलले? हे छगन भुजबळ. मी काही चुकलो वगैरे असेल तर तुम्ही माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या तपासून पहा. मतभेद झाल्याच्या नंतर कोणी घर सोडत नसतं. छगन भुजबळ सांगता येतं. छगन भुजबळ तेच. संजय राऊतांच्या भाषेत सांगायचं तर त्यांना दोनदा शेणात बुडवलेला जोडा मारावा लागेल, कारण की ते दोनदा गद्दार आहेत. पहिल्यांदा मतभेद झाले म्हणून त्यांनी शिवसेना सोडली. हे 9 का किती 17-18 आमदार होते काहीतरी, आणि कुणाच्या सांगण्यावरून? शरद पवारांच्या सांगण्यावरून. काळ पण काय सुडूक होतो बघा. शरद पवारांच्या सांगण्यावरून हे छगन भुजबळ शिवसेनेमध्ये त्यांनी फूट पाडली. तेव्हा ते इतकं टेरर होतं शिवसेनेचं की यांना मुंबईत फिरता येत नव्हतं. निवडणुकीत सुद्धा यांचा पराभव झाला. महिना लपून छपून बाकीच्या तिकडं आपल्या नाशिकमध्ये, त्या येवल्यामध्ये तिकडं सगळं बाकीचं पुढचं करावं लागलं. योगायोगानं त्या शिवसेनेचा करिश्मा ओसरला. हे पुन्हा जरा चलती सुरू झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार आल्याच्या नंतर हे उपमुख्यमंत्री होते. त्याच्यामध्ये पुन्हा पुढचं ऐका, हे ना उपमुख्यमंत्री पदापर्यंत हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार गटाकडून पोहोचले होते. शिवसेनेतून त्यांना काढून इकडं आणून त्यांची राजकीय दृष्ट्या प्राणप्रतिष्ठा करायचं काम ज्या पवारांनी केलं, त्या पवारांच्या पक्षात फोडून तुम्ही बाहेर पडले. आधी बाळासाहेब ठाकरे ज्यांनी तुम्हाला तळागाळातून उचलून वरती आणलं, मुंबईचा महापौर केलं, सगळं केलं, त्यांना धोका देऊन तुम्ही का तर विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते पद मिळालं नाही. मनोहर जोशीचं नाव पुढं केलं जातं. जो छुपा जातीवाद केला जातो या नावाखाली ते सगळं होतं. तेव्हा सगळे तथाकथित फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्रवाले भुजबळांच्या पाठीशी होते, कारण की पवारांनी त्यांना कडेवरती घेतलेलं होतं. त्या पवारांना, ज्या पवारांनी तुम्हाला तिकडून आणलं, तुम्हाला बसवलं, शिवसैनिकांच्या रोषापासून वाचवलं, शिवसेनेची आणि भाजपची पहिली आलेली सत्ता गेल्याच्या नंतर तुमची परत राजकीय दृष्ट्या मंत्रिपदावरती नव्हे उपमुख्यमंत्री पदापर्यंत तुमची नेमणूक झाली. तुम्ही विधिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते होते. 2004ला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळ्यात जास्त आमदार निवडून आले चारही पक्षामध्ये, भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, याच्यात राष्ट्रवादी 1 नंबरचा पक्ष झाला होता. नैसर्गिकरित्या आता मुख्यमंत्री कोणाचा होणार? राष्ट्रवादीचा होणार. तेव्हा काँग्रेसवाल्यांनी काय अट घातली होती? काय वाटेल ते झालं तरी आम्ही मुख्यमंत्री पद सोडणार नाही. त्याच्यातली छुपी चर्चा काय होती? छगन भुजबळ तुम्हाला माहिती आहे का? ज्या शिवसेना आणि भाजपच्या नावाखाली तुम्ही किंवा तुम्हाला पाठिंबा देणारे किंवा लेख खरडणारे मनोहर जोशीच्या जातीवरती घसरले होते. देवेंद्र फडणवीसचं नंतरचं उदाहरण आहे. हो, आरक्षण मागतोय, तुझी बायको नाही, इतक्या घाणेरड्या पातळीवरती वक्तव्य त्याच्यावरती केल्या गेले. पीठ मागे हा शब्द आहे जरांगे सारख्याने वापरलेला. तेव्हा तुम्ही मनोहर जोशीवरती हा आरोप केला होता. आणि नंतर 2004ला राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे तुम्ही गटनेते होता. सगळ्यात जास्त आमदार तुमचे होते, पण मुख्यमंत्रीपद तुम्हाला लाभू शकलं नाही. प्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसली आतमधली सुंदापसुंदी काय मला माहिती नाही, पण तिकडून काँग्रेसवाल्यांनी ते पद सोडलं नाही. त्याहीपेक्षा पुढचं म्हणजे एका ओबीसी नेत्याच्या खाली काम करायला काँग्रेसवाले तयार झाले नाहीत. आधी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते निवडणुकीच्या आधी. निवडणुकीपुरता त्यांचा चेहऱ्याचा वापर केला. दलित चेहरा आपल्या बरोबर आहे. काँग्रेसवाल्यांना ती खुमखुमी असती ना, दलित वगैरे कसे आमच्या बरोबर आहेत म्हणून. त्याच्यामुळे त्यांचा वापर केला. निवडणूक झाली, निवडणूक जिंकली, म्हणजे तुम्हाला दोघांना मिळून बहुमत आलं. भले राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आमदार जास्त होते, 69 यांचे आणि 71 त्यांचे.
एवढं सगळं झाल्याच्या नंतर मुख्यमंत्रीपदी कोण बसलं? विलासराव देशमुख, उच्चकुलीन मराठा. तेव्हा ओबीसी मुख्यमंत्रीपदी, आता मला बाकीचं आतमधले काय मतभेद माहीत नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तयार झाले. विलासराव देशमुखच्या नेतृत्वाखाली काम करायला आपले आमदार जास्त असताना काँग्रेसचे तर आमदार प्रश्नच नाही, काँग्रेसचा माणूस होता. मग तेव्हा तुमचं कुठं गेलं होतं हे? तुम्ही जो आरोप किंवा तुम्हाला पाठिंबा देणाऱ्यांनी जो आरोप, तुम्ही जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले, मनोहर जोशींना महत्त्व दिलं जातं म्हणून, मग आता इथं काय घडलं होतं? तेव्हा तुम्हाला काय मतभेद झाले म्हणून काय घरातून बाहेर पडायचं नसतं. बरं, मग मतभेद असे कुठले झाले जेणेकरून तुम्ही अजित पवारांच्या बरोबर तिथूनही बाहेर पडले? ज्या शरद पवारांनी तुम्हाला उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं, तुमच्या पक्षाचा गटाचा नेता केलं, म्हणजे सर्वोच्च पदावर नेऊन बसलं. सर्वेसर्वा तर पवारच आहेत, त्यांच्या पुढं काहीच नाही. आणि तुम्ही आता असं म्हणायला लागलात की मतभेद झाल्याच्या नंतर घर सोडायचं नसतं. अरे काय हसाव का काय? ते जसं त्या संजय राऊतवरती आम्ही काल व्हिडिओ केला, तो म्हणालात की गद्दारांना जोडे मारा म्हणून, आणि कोणाच्या समोर म्हणालात की शरद पवारांच्या मांडीवर कडेवरती बसून म्हणाल गद्दारांना जोडे मारा. तृणमूल काँग्रेस जी काँग्रेसमधून बाहेर पडली, त्यांच्यातून लोक बाहेर पडले तर म्हणतात जोडे मारा. स्वतः काँग्रेसमध्ये इतक्या वेळा फूट पडली आणि त्या काँग्रेसच्या इंडिया आघाडीच्या प्रेमाखातर हे म्हणतात की गद्दारांना जोडे मारा. तसं आता छगन भुजबळ म्हणाले की मतभेद झाल्याच्या नंतर घर सोडायचं नसतं. अरे घर सोडायचं तुमच्याकडे उरलंच काय आता? ती जी खुमखुमी होती ना तेव्हा शिवसेनेतली, तुमच्या पाठीचे आमदार एवढे बाहेर पडलेले होते, त्याच्यानंतरची गोष्ट आहे. नंतरही तुम्हाला समता परिषदच्या नावाखाली तुम्हाला ओबीसीचं नेतृत्व सगळं हे करता येत होतं. आणि जेव्हा आता मराठा आरक्षणाचा विषय आला तेव्हा तुम्ही काय शेपूट घातली? सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या त्यातल्या त्यात मराठा आमदारांनी आणि वजनदार मंत्र्यांनी सगळ्यांनी जोरकसपणे पुरस्कार केल्याच्या नंतर तुमचं काय म्हणणं होतं तेव्हा? कशा पद्धतीनं? मग तेव्हा मग आता कुठं जाणार तुम्ही? आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा घर काय म्हणते त्याला की मतभेद झाल्याच्या नंतर घर सोडायचं. आपल्याकडे अजून एक दुसरी म्हण आहे, लेकरू मांडीवर मुतलं तर मांडी कापायची नसती, धोतर बदलायचं असतं. मग आता तुमचे मतभेद झालेले, तुमच्या मुलाबाळांना नाही, बाकीच्या नेत्यांच्या मुलाबाळांना पाहिजे तेच मला पाहिजे म्हणजे काय? आता किती मुलाबाळांना तर अजून पुनर्वसन करायचं? बाकी काही येवल्यात कार्यकर्ते नाहीत, नाशिकमध्ये कार्यकर्ते नाहीत. तुमच्यासारखंच मॉडेल जा उद्या भाजपवाले राबवतील, काही ठिकाणी त्यांनी राबवलेलं पण साधी गोष्ट आहे, त्यांचा पराभव उद्या निश्चितच आहे. ते काय आभाळातून पडलेले आहेत काय? तुमच्यावरती लोकांचा राग होता, घराणेशाही लादली म्हणून. गांधी घराणंच नाही, पवार घराणा असो किंवा भुजबळ घराणा असो, हे कुठं कमी आहे? तटकरे घराणा असो, कुठं कमी येते? मग तुम्ही जर हेच करणार असाल तर लोक जेव्हा संधी मिळतील तेव्हा कसं उखडून टाकतात ते परत तृणमूलच्या काँग्रेसच्या उदाहरणावरून लक्षात घ्या. आणि हे जे सगळे त्यांचे नेते काही फक्त केवळ ईडी, सीबीआय आणि भाजपच्या धाकाला घाबरून पक्षांतर करतायत, एक भाग असेल तो, पण दुसरा भाग लोक रस्त्यावरती ज्या पद्धतीनं त्यांचं अवहेलना करतायत ना, ते लक्षात घ्या. नुसती खरंच मारहाणच करायची असती, जीवे घ्यायचं असलं तर अभिषेक बॅनर्जीला असं हसत हसत इंडिया आघाडीच्या बैठकीत धडधाकट येता नसतं आलं. फक्त लोकांना राग निघणार होता म्हणून त्यांना जी धक्काबुक्की झाली, अंडे फेकले, थोबाडीत लगावली, ते काही जीव घेणे आले नव्हते. किंवा ते कल्याण बॅनर्जी वगैरे सगळे आरडाओरडा करतात, ते नीटच सगळे धडधाकट आहेत, काही झालेलं नाही त्यांना, कुठं रक्ताचा थेंब आलेला नाहीये. तुम्ही लक्षात घ्या, हे जर असं तुम्ही करत राहाल तर बाकीचं लोक तर प्रत्यक्ष मतदानातून तर पराभव करतीलच, ते तर सगळ्यात वैध मार्ग आहे. पण असा सुद्धा राग आला तुम्हाला तोंड द्यावं लागेल. असो, त्यांची मर्जी. बघा, त्यांचे जे कोणी नेते आहेत, आता सुनेत्रा पवार त्यांच्या नेत्या आहेत, तर भुजबळांचं तर म्हणणं बरोबर आहे ना, तुमच्या पोराबाळांना तुम्ही न्याय दिला तर माझ्याही पोराबाळांना न्याय द्या. फार गरीब आणि फार अतिशय दैन्यावस्थेमध्ये छगन भुजबळांची पोरबाळ आहेत. बघा कोणाला काही मदत करता आली तर. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.